फ्रेम मागची लपव. गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट कॉलेजपासून केली. घरात ब्लॉगची सुरुवात करायला दिसत आता मी अभ्यास केला दिसतोय. सकाळ सकाळ लेट उठलो ना, लावत आहे बिना नाश्ता करता. ब्लॉगिंग विचारला अन्नपाणी आपल्यासोबत दुसरे पण आहेत का पेपरला? अंकल लोक जाम दिसत. काका लोक पेपर देत आहेत. आणि हो यो गजानन काकाचं मुलं आता बघा बुक कंप्लीट करायला का उत्तर बघूनच लिहिते, पण त्याला कसा लक्षण राहते काय माहिती बाई. आहे बघितला आता लिहिला. अरे याचे 10 मार्क न लिहित होता 5 मार्कांना. अशी भावना मॅमने विचारला ब्लॉग नाही काय, मग शुभम बोलला मॅम कालचा ब्लॉग बघाल ते नभकच्या ब्रह्मास्त्र दिसते. तू बेंचवर लिहित होता नाही का? काय दिसत नाही. दिसते तो लिहिताना, अख्खी व्हिडिओ आहे लिहिताना. गजानन काकाचा मुलगा यो जाम हुशार मुलगा आहे का, टॉपर ऑफ CSMU फार्मसी कॉलेज. त्याला मजा पण किती आली. पोरांना अशी एसी भेटली ना, पोरं फुल खुश झाली बाई. असा पेपर लिहायला किती आनंद येईल माहिती. ऍटलीस्ट पेपर नाही लिहिलं तरी एवढं तर माहिती पण आहे. छोटी छोटी खुशियों में समाधान है. यो अख्खा पेपर लिहून येते आणि आम्हाला बोलते. भावना मॅम भेटली का तुला? आम्ही ब्लॉग बघायला सांगितले भावना मॅमला. भावना मॅम भेटली तुला? बघितलं का ब्लॉग मध्ये काय केलं पण नाही बघला. म्हणून शांत आहे तो, म्हणून शांत आहे. भावना मॅम बघल पण तुला भेटल आता. यो पण अभ्यास करत होता. कुठे अभ्यास करत तो कोपऱ्यावर अभ्यास करत होता का? कुठे यो काय दिसते ना, 3 लक्ष ठेवलं का वाटतं? तुझं नाव आहे का ते? यांचं बेंच इथे का? हा यो सिद्धेश शुभम. AFD गे माझ्याला काहीच नाही. एवढं 1x ला पण हा आता वाईट झाला. हा याचा ना हात कनाल ठेवून. काय विषय? अभ्यास कर दे बघ ड्रायव्हर. हा बोल. ऐक. हा बोल. हातावर लिहिलं पायावर लिहिलं शोभतंय का? नाही हे सोबत नाही रे ना बघ. 5 मागचं 13 करून आले. 13 अरे इम्पॉर्टंट आहे तर 10. ही ती डायग्राम कणाची अरे ते हे दे काय. माझा विटॅमिन कमी झाला ना. असं काही केलंच नाही आम्ही अभ्यास. हे डाउनलोड नाही होत रे. हा, पी आता बघू. जसं माणूस तशी बॉटल. माइनक्राफ्ट मध्ये ते रेज स्पेल पितो ना, हा. त्याच्यावर हे टाक इमॅजिन ऑडिओ. तर आता कॉलेजवरून जाऊन आलो, पटापट चेंज केला 5 मिनिटात, कारण की टाईम होऊन गेले. आधीच 7 वाजले. 8ला मेडिकल उठताच आहे ना. आज तसं पण कार्डिओच आहे, मग टाईम तर नाही लागणार. पटकन जाऊन गाडी चालू करून दे. तर मेडिकलवरून जाऊन आलो आणि मला मुसली घेतली खायला. अरे मेडिकलला नव्हतो गेलो, मी जिमला गेलो. सॉरी, जिमवरून जाऊन आलो आणि मुसली घेतली खायला. नंतर मग पटापट खाऊ आणि मग जाऊ मेडिकलला, कारण की मेडिकलला दादाचा कॉल आलेला. ॲक्च्युली कॉल गोळी आणायलासाठी आलेला. तिथं बाजूच्या मेडिकलवरून गोळी घेऊन तिथं जायचं आहे, असा विषय. तर आता मेडिकलवर आलेलो आणि अभ्यासच करत होतो. पण एक मेडिकलवर आल्या मला सरप्राईज भेटला. मेडिकलवाल्या दादाने एक वडापाव आणून दिला. ओ माय गॉड, तशी पण थोडी भूक लागलेली. देवाने ऐकला आणि एक वडापाव आला. आणि तो वडापाव आमच्या तिथं भेटते, तुझ्या भारी लागते वडापाव. वडापाव खाईंगे काहीच. मग आता हा वडापाव खातो आणि थोडासा अभ्यास करतो. मग जाऊन झोपणारच आहे आज आरामात. आणि मम्मीने वाटते खीर बनवल्या, मग खीर पण खाऊ. तर मेडिकलवरून जाऊन आलो आणि आज जेवायला व्हरायटी एवढी आहे. मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 व्हरायटी आहेत. पहिली खीर आहे, गोड डाळ आहे, सॅलड आहे, ही एक भाजी आहे, ही एक भाजी आहे, चपाती आहे, लोणचं आहे आणि योवाला पण भात आहे. अजून काय मसाला आहे, चपाती एकदम तयार केली बघ. काय काय दिसते, चपाती, यो जिरा राईस म्हणजे फोडणीचा भात,
मेथीची भाजी, वाटाण्याची भाजी, लोणचा, डाळ आणि खीर. खीर जराशीच घेतले कारण की नंतर मी घेईन खीर. आता कशी टाटात गोड गोड लागते म्हणून थोडीशी घेतली. आता पटोपट खातो. खाल्यावर मला वाटतं आईस्क्रीम पण असं खायचा वाटलेला आहे पण फोडला नाही आईस्क्रीम. चालते. बाकी दूध आहे, दूध एक ग्लास पिऊ जेवल्यावर आपण. तर जेवण वगैरे झाला आणि मी घेतलं एक ग्लास दूध. हा बघा मस्त गरम गरम. थोडासा कमी आहे कारण की सकाळी बाबूला दुधाला पण लागते म्हणून कमीच घेतलं आहे. आजचा मेन ब्लॉगमध्ये काय होतं की डिश, रातची डिनरची थाली, काही प्रॉपर होममेड थाली होती ती. एक नंबर लागली मला. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलने सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बाय गाईज, गुड नाईट, झोपा. आणि जेवढं तो थोडा वेळ इथंच बसलो. तुम्ही विचार करत असाल इथं कशाला बसला, हॉलमध्ये बसा. ॲक्च्युली मामाची आई आले ना, मग मामाची आई हॉलमध्ये बघतो. मग उगाच तिथं जाऊ, टी व्ही लावू, उगाच गोंगाट कर, मी बोलीन तो पण आवाज जाईल. मग मामाच्या आईला डिस्टर्ब नको म्हणून मी इथंच जेवतो, इथंच व्हिडिओ बनवतो, इथंच झोपतो. अर्धी जिंदगी माझी आता इथंच आहे सध्याची. जेवला झोपायला मला जमत नाही. पोट जाम भरले ना, मग तो जरा अर्धा तास जरा बसून जिरला पाहिजे, तेव्हा जरा आराम वाटते. नाही तर झोपल्यावर जड वाटतं एकदम.